नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कशा आहात सर्वजण? आहेत ना मस्त मजेत. मुलांचा आवडीचा पास्ता कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत. इथे घेतला आहे मी 30 रुपयाचा पॅकेट आहे, लूज पास्ता आहे हा पास्ता अगदी कुठेही मार्केटमध्ये सहज भेटतो. तर चला पास्ता बनवायला सुरुवात करूयात. इथे घेतला आहे मी 1 पॅकेट पास्ता. तुमच्याकडे हा पास्ता नसेल, दुसरा कुठलाही पास्ता अवेलेबल असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. इथं आपल्याला पाणी छान गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे. पाण्याला छान दणदणीत अशी उकळी येऊ द्यायची आहे, नंतरच पास्ता टाकायचा आहे बरं का. पास्ता छान 90% शिजवून घ्यायचा आहे बरं का. पाहू शकता असाच तुटला पाहिजे पास्ता, म्हणजे शिजला आहे आपला पास्ता. इकडे एक टोपलं घेतलं आहे मी, त्यामध्ये चाळणी ठेवायची आहे आणि आपल्याला हा पास्ता चाळून घ्यायचा आहे. आणि वरती थोडंसं गार पाणी टाकणार आहे मी. पास्त्यातलं सगळं पाणी आपल्याला काढायचं आहे बरं का. पास्त्यात पाणी ठेवायचं नाही, म्हणजे छान सुटसुटीत होतो. गार पाणी टाकल्यामुळे आपल्या पास्त्याची प्रोसेस थांबते, जास्त तुटणार नाही. म्हणजे आपला पास्ता चमच्याने हलवून घ्यायचा आहे बरं का, म्हणजे एकमेकाला चिटकणार नाही. बाकीची प्रोसेस होईपर्यंत एकमेकाला चिटकून बसतो नाही हलवलं तर, त्यामुळे हलवून नक्की घ्या. पास्ता शिजवलेले हे पाणी आहे ना, त्यामधलं आपल्याला फक्त 2 चमचे पोहे खायचा चमच्याने 2 चमचे पाणी घ्यायचं आहे बरं का, जास्त नाही घ्यायचं. ह्या पाण्याने पास्त्याला खूप छान टेस्ट येते. बघू शकता इकडे कढईमध्ये मोठ्या पळीने 1 पळी तेल घेतलेलं आहे मी. तेल गरम झालं की त्यामध्ये लसूण टाकला आहे चिरून घेतलेला. चिरून घेतलेली अद्रक अर्धा चमचा टाकली आहे. अद्रक लसूण छान परतून घ्यायची आहे. आणि उभी चिरून घेतलेल्या 2 मिरच्या इथे टाकणार आहे मी. तुम्हाला आवडत असतील तर टाका, मुले तुमचे खात नसतील तर स्किप केलं तरी चालेल. छान परतून घ्यायचं आहे. कमी गॅसवर मी सर्व साहित्य परतून घेत आहे. इथे मी कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाला की लगेच त्यामध्ये शिमला मिरची टाकायची आहे. 1 शिमला मिरची इथे मी छान बारीक चिरून घेतली आहे. तुमचे मुले खात नसतील तर नाही टाकली तरी चालेल. आणि एक मोठी वाटी टोमॅटो चिरून घेतलेला टाकला आहे मी. तुम्ही टोमॅटोची पेस्ट करून टाकली तरी चालेल. मी इथे चिरून घेतलेला आहे. टोमॅटो थोडं जास्त घ्यायचं, म्हणजे छान टेस्ट येते. त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे. मिठाने टोमॅटो लगेच शिजतं. 1 मिनिट झाकून ठेवणार आहे मी टोमॅटो. पाहू शकता आपलं टोमॅटो छान शिजलेलं आहे. अर्धा चमचा लाल मिरच पावडर टाकली आहे. नॉर्मल घरातलीच लाल मिरच पावडर आहे. आणि अर्धा चमचा हळद पावडर. पास्ता पॅकेटसोबत आलेला हा पास्ता मसाला आहे तो टाकत आहे मी. तुमच्याकडे जर हा मसाला नसेल तर तुम्ही मॅगी मसालाही टाकू शकता. आणि मॅगी मसाला जर नसेल तर तुम्ही घरातला गरम मसालाही थोडासा टाकू शकता बरं का. इथे मी टाकणार आहे टोमॅटो सॉस. तुमच्याकडे जर टोमॅटो सॉस नसेल तर तुम्ही सोया सॉससुद्धा टाकू शकता. आणि तेही नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल. 1 मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आणि जो पास्ता शिजवलेलं पाणी आहे ते पाणी इथे 2 चमचे टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकून छान 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. पाहू शकता छान परतून झालेलं आहे. त्यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर चिरून टाकली आहे मी. आणि कोथिंबीर टाकली की लगेच आपल्याला त्यामध्ये पास्ता टाकायचा आहे. पास्ता छान परतून घ्यायचा आहे 2 मिनिट. पाहू शकता आपला पास्ता कुठेही तुटलेला नाही, अगदी छान सुटसुटीत झालेला आहे. तयार आहे आपला टेस्टी चटपटीत असा पास्ता. तुम्ही ही रेसिपी कुठल्या शहरातून पाहता नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी कशी वाटली तेही सांगायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रेसिपी आवडल्यास 1 लाईक नक्की करा. अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला एकदा विजिट नक्की